आगामी मंत्रिमंडळ फेरबदलांमध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता कमालीची बळावलेली आहे आणि त्यातच आता खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांची विविध मंदिरामध्ये यात्रा सुरू आहे। गुरुवारी पहाटे चालत जाऊन तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आज खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर हे शनी शिंगणापूर इथं दर्शनासाठी येणार आहेत। आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोघंही जण शनी शिंगणापुरात दाखल होणार आहेत। त्यांच्यासोबत खासदार श्रीरंग बारणे देखील येणार आहेत। डॉक्टर श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर, श्रीरंग बारणे यांच्यासह पैलवान चंद्रहार पाटील यांना 25 जूनच्या रात्री 10 ते पहाटे 2:30 वाजेपर्यंत जवळपास 3800 पायऱ्या चढत 11 किलोमीटर पायी प्रवास करत तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता आज हेच चौघं पुन्हा शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी येत असल्याची माहिती मिळतेय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुनील भोंगळ सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील, श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर आज शनी शिंगणापूरमध्ये दर्शनासाठी दाखल होणार आहेत। काय अधिकचे अपडेट्स मिळतात? नक्कीच आपण जर बघितलं तर तिरुपती बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर आता या ठिकाणी श्रीकांत शिंदे असतील, त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर असतील, त्यानंतर श्रीरंग बारणे हे आता शनी शिंगणापूर इथे दुपारी 12 वाजता पोहोचणार आहेत आणि ते शनी शिंगणापूर या ठिकाणी दाखल होणार आहेत, दर्शन घेणार आहेत। खरं तर 12 वाजता शनी शिंगणापूर या ठिकाणी आरती देखील होत असते। एकूणच जर बघितलं तर कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळणार अशी चर्चा सुरू आहे। त्यातच त्यांचं देवदर्शन जे आहे तर ते सुरू आहे। त्यामुळे ते आज नेमकं शनी शिंगणापूर या ठिकाणी आल्यानंतर शनी शिंगणापूर या ठिकाणी काय साकडं घालतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यातच जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांचा देखील फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरा जो आहे तर तो सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवरती देखील श्रीकांत शिंदे काही बोलतात काही। ओमराजे निंबाळकर आणि श्रीकांत शिंदे हे देवदर्शनासाठी निघालेले आहेत। त्याचबरोबर जर बघितलं तर आता शनीशिंगणापूरमध्ये ते दाखल होणार आहे। तिरुपतीचं देखील त्यांनी काल दर्शन घेतलेलं आहे। एकूणच या संपूर्ण राजकीय घडामोडींना जो आहे तर तो वेग आलेला असताना हे देवदर्शन सुरू आहे। त्यामुळे या देवदर्शनाकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि एकूणच आता श्रीकांत शिंदे शनी शिंगणापूर येथे काय साकडे घालतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद सुनील या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान गुरुवारी पहाटे खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार ओमराजे निंबाळकरांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं। दरम्यान दोघांच्या दर्शनाचे एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेत। श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांसोबत श्रीरंग बारणे, निलेश बारणे, चंद्रहार पाटील आणि ओमराजेंचे बंधूही सोबत होते। तिरुपती बालाजीच्या दर्शनानंतर या सगळ्यांनीच विजयवाडा इथल्या कन्यका देवीचं दर्शन घेत देवीला साकडं घातलं। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे। कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर एक राज्यमंत्रीपद ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांपैकी एकाला मिळण्याची शक्यता आहे। या मंत्रिपदासाठी परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांचं नाव आघाडीवरती आहे।